नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वेलकम बॅक ऑल द स्टुडंट्स टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थी मित्रांसाठी, ज्यामध्ये आपण त्यांची जे स्टडी टूर 2 आहे त्यातला जो एक टॉपिक आहे 2.3 मधला ॲन इनविजिबल बेंच नावाचा, त्यातली आपण एक सेंटेन्स बिल्डिंगची एक महत्त्वपूर्ण अशी ॲक्टिव्हिटी आज करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी हे जे तुकडे दिसायलेत यांना जॉईन करायचे असे एक प्रकारे, आणि जास्तीत जास्त अर्थपूर्ण सेंटेन्सेस या ठिकाणी तयार करायचे. आणि त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ती म्हणजे की जर तुमचं सेंटेन्स जर होणे सुरुवात होत असेल, म्हणजे होणे सुरुवात होणारे अर्थात तो प्रश्न असेल, आणि त्याच्यामुळे त्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह देणं भाग आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला म्हणजे पॉइंटर आहे, तो पॉइंटर नंबर 4 आहे, की जो तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 36 वरती आहे, की ज्यातून जास्तीत जास्त अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सुद्धा सरावाने निश्चितच अशा प्रकारचे पुष्कळ अर्थपूर्ण वाक्य इंग्रजीमध्ये तयार करू शकता. चला तर मग पुढे जाऊया. तर प्रत्येक वेळेस हा जो बॉक्स आहे तो आपल्याला या ठिकाणी असणार आहे, त्यानुसार आपण वाक्य तयार करूया. आय सॉ युअर पिक्चर्स, मी तुझे चित्र पाहिले. वी सॉ युअर पिक्चर्स, आम्ही तुझे चित्र पाहिले. यू सॉ युअर पिक्चर्स, तू तुझे चित्र पाहिले. तुम्ही असं मराठी अर्थ करण्याचा प्रयत्न देखील करू शकता. ही सॉ युअर पिक्चर्स, सी सॉ युअर पिक्चर्स, इट सॉ युअर पिक्चर्स, दे सॉ युअर पिक्चर्स, हू सॉ युअर पिक्चर्स. तर या ठिकाणी बघा, हे स्टेटमेंट होते, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी प्रत्येकाला फुल स्टॉपने एंडिंग केलं, पण इथे हू म्हणजे हा क्वेश्चन आहे, सो एव्हरी क्वेश्चन एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. आय एम हर क्लासमेट्स, आता पुन्हा पाहू शकता तुम्ही आय आणि त्याच्यानंतर आपण एम हेल्पिंग वर्ब घेऊन वाक्य तयार केलेले आहेत. वी आर हर क्लासमेट्स, आम्ही तिचे वर्गमित्र आहोत. यू आर हर क्लासमेट्स, दे आर हर क्लासमेट्स, ही इज हर क्लासमेट्स, सी इज हर क्लासमेट्स. हू आर हर क्लासमेट्स, तिचे वर्गमित्र कोण आहेत अशा अर्थाने हा एक प्रश्न. आय वॉज इन स्टँडर्ड 6th, म्हणजे मी 6व्या वर्गामध्ये होतो. वी वेअर इन स्टँडर्ड 6th, यू वेअर इन स्टँडर्ड 6th, ही वॉज इन स्टँडर्ड 6th, सी वॉज इन स्टँडर्ड 6th. They were in standard 6th. Who was in standard 6th? Again a question. Who are in standard 6th? You are our teacher. He is our teacher. ते आमचे शिक्षक आहेत. She is our teacher. त्या आमच्या शिक्षिका आहेत. It is our teacher. They are our teachers. Who is our teacher? A question. Who was our teacher? आमचे शिक्षक कोण होते? अशा प्रकारचे भरपूर वाक्य आहेत की जे तुम्हाला क्वचितच तुम्हाला इतरत्र सापडतील. You were our teacher. He was our teacher. She was our teacher. They were our teacher. It was our teacher. You will help us. He will help us. She will help us. It will help us. They will help us. Who will help us? I am very friendly.
We are very friendly. You are very friendly. He is very friendly. She is very friendly. It is very friendly. They are very friendly. Who is very friendly? Who was very friendly? I was very friendly. You were very friendly. We were very friendly. He was very friendly. She was very friendly. It was very friendly. They were very friendly. I am singing म्हणजे मी गात आहे. We are singing आम्ही गात आहोत. You are singing तुम्ही किंवा तू गात आहेस. He is singing. She is singing. It is singing. They are singing. Who is singing? Who was singing? I was singing. म्हणजे दोन वरती जे वाक्य केले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जर आपण टेन्स वाईज जर वाक्य पाहिले तर हे वाक्य आपल्याला सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये पाहायला मिळतील. आणि आता इथून पुढचे जे होणार आहे ते पास्ट कंटिन्युअस मध्ये म्हणजे सी इज सिंगिंग ती गात आहे. आता आय वॉज सिंगिंग तो गात मी गात होतो अशा प्रकारे. यू वेर सिंगिंग ही वॉज सिंगिंग. शी वॉज सिंगिंग. इट वॉज सिंगिंग. दे वर सिंगिंग. आता पुन्हा वॉन्ट. आता वॉन्टच्या ठिकाणी वाक्यामध्ये काय बदल होतो तो तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आय वॉन्ट युअर पिक्चर्स म्हणजे मला तुमचे चित्र पाहिजेत. वी वॉन्ट युअर पिक्चर्स. यू वॉन्ट युअर पिक्चर्स. ही वॉन्ट्स युअर पिक्चर्स. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाक्याचं करता जेव्हा आय असेल तेव्हा वॉन्ट, वी असेल तेव्हा वॉन्ट, यू असेल तेव्हा वॉन्ट. पण जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन म्हणजे ही सी इट किंवा एखादं नाऊन असेल तेव्हा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे येस नावाचा सफिक्स या ठिकाणी ॲड केलेला आहे. तेव्हाच आपलं वाक्य अर्थपूर्ण होणार आहे. सी वॉन्ट्स युअर पिक्चर. इट वॉन्ट्स युअर पिक्चर्स. दे वॉन्ट युअर पिक्चर्स. या ठिकाणी पाहू शकतो वॉन्ट्स वॉन्ट्स पण या ठिकाणी वॉन्ट. Who wants your pictures? I want our teacher. We want our teacher. You want our teacher. He wants our teacher. She wants our teacher. It wants our teacher. They want our teachers. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता की वाक्य पूर्ण करताना बाहेरचा एकही शब्द आपण या ठिकाणी घेतलेला नाही. फक्त काळरचनेनुसार या ठिकाणी आपण रिजनेबल चेंजेस मात्र त्या ठिकाणी केलेले आहेत की जो आय वॉन्ट, वी वॉन्ट, यू वॉन्ट, ही वॉन्ट्स, सी वॉन्ट्स, दे वॉन्ट्स आणि इट वॉन्ट्स आणि दे वॉन्ट अशा प्रकारे. हू वॉन्ट्स आवर टीचर. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अर्थपूर्ण आपण असे एकूण 89 म्हणजे 89 सेंटेन्स तयार केलेले आहेत.